मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। नांदेड शहरात भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। अष्टविनायक नगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त बँक कर्मचारी रवींद्र रामराव जोशी हे दुपारी बँकेतून 40,000 रुपये काढून घरी येत असताना दोन दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्याकडील पैशाची बॅग मागितली। जोशी यांनी त्यांना नकार देताच त्या दरोडेखोरांनी त्यांच्या हातावर गोळीबार करत ती बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतला। या प्रकरणात जोशी जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तसेच पोलीस देखील या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत। मैं रविंद्र रामराव जोशी बैंक में गया था पैसे निकालने के लिए। पैसे निकाला मैंने 40,000 और वो लेके मैं घर के तरफ मोटरसाइकिल पे आ रहा था। जैसे मेरा घर आया तो दो जने आए, मुझे पैसे की डिमांड की, मैं नहीं दे रहा था तो ज़बरदस्ती कर रहे थे। तो करने करते उन्होंने ये दो फायरिंग किए और मेरे पास किसी में से 40,000 और मोबाइल लेके वो चले गए। तुम्हारे को फिर क्या होश वगैरह कुछ था क्या? देखे क्या कहाँ गए क्या नहीं? पता नहीं, रास्ते थे राशिद के लिए थे। अच्छा, कैसा कहाँ पर मारे? और नहीं कुछ मारे नहीं, ऐसे दोनों फायर किए। अच्छा। जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि नारायण कुचे व अन्य भाजप नेते कार्यकर्ते प्रचारासाठी काल रात्री 8 ते 8:30 वाजता दहीपुरी गावात प्रचाराला पोहोचले असता संतप्त सकल मराठा समाज बांधवांनी त्यांना विविध प्रश्न विचारून गावात प्रचार करण्यापासून रोखले। एवढेच नाही तर त्यांनी आमदार नारायण कुचे आणि रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध घोषणाही दिल्या। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते। मात्र अद्याप त्यांच्या पिकाची पाहणी आणि पंचनामा झाला नसून आज शिवसेना उबाटा गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या पुढाकाराने कृषी अधिकारी आणि तलाठी यांनी नुकसानाची पाहणी केली आहे। शिवाय लवकर भरपाई न केल्यास प्रकाश मारोटकर यांनी आंदोलनाचा इशाराही केला आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टिन यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या कामाकरिता गठीत विविध कक्षांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली आणि नोडल अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात अशी सूचना दिली। मार्टिन यांनी मीडिया कक्ष, उमेदवार यांचे खर्च विषयक व्यवस्थापन कक्ष, विविध परवाने आणि चौकशी कक्ष, संगणक सायबर सिक्युरिटी कक्षाला भेट दिली। तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। नांदेड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना तळपत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना शिवशक्ती नगर, धम्मनगर आणि मिल रोड भागातील नागरिकांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यातर्फे गेल्या 22 वर्षापासून उन्हाळ्यात सुरू असलेली लोकनेते गोपीनाथराव मुंडे पानपोई वरदान ठरली असून स्वतः दिलीप ठाकूर हे दररोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास पाणी वाटप करत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे। आजारपणाचं कारण देत एअर इंडिया एक्सप्रेसचे कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहे। एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचं विलीनीकरण होणार आहे, त्यामुळे आपली नोकरी धोक्यात आहे असं दोन्ही एअरलाइन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या भावना आहे। त्यामुळे सर्व कर्मचारी विरोध करत असून सामूहिक रजेवर गेले आहेत। पुणे लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ काल छत्रपती शिवाजीनगरमध्ये जनवाडी या भागातील मतदारांच्या घरोघरी भेट देऊन पत्रक वाटप करण्यात आले। त्यावेळी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी महिलांनी ओवाळून स्वागत केले। छत्रपती शिवाजीनगर विधानसभेतून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न असेल। महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रचारात सक्रिय सहभागी होऊन कार्य करत आहेत। सहकार विभागाने गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांना एसटी बँकेच्या संचालक मंडळातून बडतर्फ केले आहे। संदीप शिंदे यांनी या दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली होती। आता सदावर्ते दाम्पत्य एसटी बँकेचे तज्ञ संचालक म्हणून काम करू शकणार नाहीत। सदावर्ते हे माजी एसटी कर्मचारी संघटनेचे नेते आहेत आणि 2023 मध्ये ते एसटी बँकेच्या निवडणुकीत विजयी झाले होते। त्यांच्या निवडीनंतर बँकेने ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी काही आकर्षक योजना सुरू केल्या होत्या, मात्र यामुळे बँकेचे नुकसान झाल्याचा आरोप आहे।
मराठी कला विश्वातील अनेक कलाकार सध्या हिंदी मनोरंजन विश्व गाजवत असल्याचं पाहायला मिळतंय. गौरव मोरे, हेमांगी कवी, कुशल बद्रिके, अभिज्ञा भावे या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री हिंदी मालिका विश्वात झळकणार आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवेला ओळखलं जातं. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री आता लवकरच हिंदी मालिकांमध्ये झळकणार आहे. संजू सॅमसन यांच्या वादळी अर्धशतकानंतरही राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. दिल्लीने राजस्थानचा पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दिल्लीने दिलेल्या 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाला 201 धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन याने एकांकी झुंज दिली. आता वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट. धन्यवाद.